मी आहे ब्लॉगर सारिका. तर अशी ढाबा स्टाईल ग्रेव्ही मशरूम कोणाला खायची आहे का? चला तर मी दाखवत आहे तुम्हाला. मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तेल आणि छान कांदा लांब चिरून घेतलेला आहे आणि आपण त्याला करणार आहोत गोल्डन ब्राऊन. खूप छान असं काळं करायचं नाही आहे, गोल्डन ब्राऊनच करायचं आहे. तर आपला कांदा रेडी झालेला आहे आणि त्याच्यामध्ये घालणार आहे आता मी टोमॅटो, मिरची, लसूण आणि थोडंसं अद्रक. तर थोडेसे अख्खे मसालेसुद्धा घालत आहे मी. 1 इलायची, 2 लवंग, थोडीशी दालचिनी आणि 2-3 काळी मिरी. तर हे सुद्धा छान परतून घ्यायचं आहे आणि इकडे घेतलेली आहे कोथिंबीर. तर हे वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. तर मी ग्रेव्ही करून घेतलेली आहे आता आणि आपण भांड्यामध्ये घालूया तेल. त्याच्यामध्ये घातलेलं आहे मी तमालपत्र. तर आत्ता अख्खे मसाले मी घालणार नाही आहे. तर इकडे पाहू शकते ग्रेव्ही खूपच छान झालेली आहे आपली आणि मी आता तिला खूप छान अशी परतून घेणार आहे. जितकी ग्रेव्ही परतून घ्याल तितकी तुम्हाला ग्रेव्हीला टेस्ट येणार. तर मशरूम ताजे-ताजेच आहेत. तर छान ताजे-ताजे मशरूम स्वच्छ धुवून घ्यायचे. कितीही साफ दिसले व्हाईट तरीसुद्धा त्यांना धुवूनच घ्यायचे. तर आपण त्याच्यामध्ये घालूया आता मसाले. ग्रेव्ही तर आपली खूप छान परतून घेतलेली आहे. आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये छान असं हळदी पावडर, लाल तिखट, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ. तर मसाले घातल्यानंतर सुद्धा आपल्याला खूप छान ग्रेव्ही परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत. तर इकडे मशरूम स्वच्छ धुवून घेतले आणि आता आपण कटिंग करून घेणार आहोत. तर मी असेच पातळ कटिंग करून घेणार आहे. कारण ते शिजतातच पण जाड ठेवल्यामुळे ते च्युइंगमसारखे होतात. तर ग्रेव्ही आपली पाहू शकताय तुम्ही खूप छान परतून घेतलेली आहे आणि मला जितकं हवं तितकं मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. आत्ता घालूया आपण त्याच्यामध्ये मशरूम. तर ग्रेव्ही जशी पाहिजे तशी तुम्ही करू शकताय. तर मी थिकच ठेवलेली आहे. तर इकडे पाहू शकताय आपली भाजी छान अशी रेडी झालेली आहे इकडे आणि आत्ता घालणार आहे मी त्याच्यामध्ये काजू, मगज आणि काजू 2च घातलेले आहेत मी पेस्टसाठी, पण खूप छान चव येते त्याच्यात. इकडे पाहू शकते खूप छान तरी सुटलेली आहे. तर नवीन असाल तर फटाफट सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. माझी व्हिडिओ कशी वाटली नक्की लाईक, शेअर, कमेंट करून सांगा. अगदी ढाबा स्टाईल भाजी.